आपल्या मनातलं सर्व जाणतो मी. नाही जितेंद्रजी आव्हाड. नाही एक मिनिट. अहो आता असं आहे जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं एक झालेलं आहे की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी टेक्निकल मुद्दा उपस्थित करतो म्हणून मी बऱ्याच वेळेला गप्प बसतो. पण सभागृहामध्ये एक गंभीर विषय मी लक्षात आणून देतो. अध्यक्ष महोदय, मी आजचा ऑर्डर ऑफ डे वाचला आणि त्या ऑर्डर ऑफ डे मध्ये 293चा प्रस्ताव वाचला. मी जाणार आहे आता वरती याच्यामध्ये आशिषजी, त्या 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांची नावं टाकलेली आहेत त्यातले बरेचसे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात आलेलेच नाहीत. तुम्ही इकडे पाहून बोला. बरं, आपल्याकडे पाहतो. आपली टोपी बी मला लय आवडते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून 293चा प्रस्ताव मी बारकाईने वाचत होतो. प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने मी वाचत असतो. मी जाणार आहे वरती ज्या ठिकाणी हजेरीपट, आता इथं 5वा 6वा माळा नाही, इथं कितव्या माळ्यावर आहे मला माहित नाही, तिथं हजेरीपट मी चेक करणार आहे की जे सदस्य सभागृहामध्ये आलेलेच नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नावं 293वर आली कशी, त्यांच्या नावाच्या सह्या केलं कोणी, हे सुद्धा बघितलं पाहिजे. एक, आता सुद्धा आपण लगातार 23 नावं वाचलीत. आकडा चुकत असेल, ती 23 नावं वाचलीत, त्यातला एकही सदस्य हजर नाही. त्यांनी त्यांची नावं दिली होती का ही खात्री करायला हवी. एक, ओ मॅडम जरा थांबा, हो तुम्ही ऐका जरा, तळेकर मॅडम जरा ऐका. हिरवी तुम्ही खूप चांगले असता, पण नको तर तिथं त्यांना मार्गदर्शन नका करू, आम्ही काही भांडत नाही आहोत. आणि म्हणून त्यांची नावं असोत नसोत त्यांच्या प्रतिनिधी दिली असतील, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. प्रस्तावावरच्या नावावर मला म्हणायचं आहे. पण माझी एकच सूचना आहे अध्यक्ष महोदय, ज्यांची नावं पुकारलीत आणि त्या आता जागेवर नाहीत, आता आपण पुढच्या सदस्यांची नावं पुकारावी. पण अशी एक प्रथा पडली की नाव पुकारतो त्यावेळेला सदस्य हजर नाही, नंतर येतो आणि म्हणतो माझं नाव आहे, आणि जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांना वेळ देतो, आणि म्हणून त्यांना वेळ न देता याच्या पुढच्या सदस्यांना त्यांची वेळ द्यावी, हा माझा त्या ठिकाणी सूचना आहे. श्री राजकुमार बडोले. रामभाऊ. दोन मिनिट अध्यक्ष महोदय.